बापाच्या घामाची किंमत शून्य, बाजार समितीचा तो व्हिडिओ आणि शेतकऱ्याची व्यथा। ज्या हाताने उन्हातानात राबून मातीतून सोनं पिकवलं, ज्या पाठीने दिवसभर कापाड कष्ट सोसले, आज त्याच बापाचे हात एका कागदाच्या तुकड्यासाठी थरथरत आहेत। वाशिमच्या बाजार समितीत जेव्हा एका शेतकऱ्याचा मुलगा आपल्या बापाला असं हातबल होताना पाहतो, तेव्हा प्रश्न उभा राहतो, आपण खरंच प्रगत झालो आहोत का? की आजही माझ्या शेतकऱ्याच्या घामाची किंमत व्यापाऱ्याच्या चिठ्ठीवर ठरते। नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। आधी ते पाहूया। शांतता धरा। काय झालं? पावती दाखवायची काय याची? पहिली पुकारलेली पावती दाखवायची का? काय झालं? पहिली पुकारलेली अरे काय झालं ते सांगा, बाकी नका सांगू। भाव का उचलली पहिले केला? कुठे हारा झाला हो? पहिले कुठे पावती आहे ती? आहे माझ्याजवळ. दाखवा पावती. मी दाखवतो. जरा घे. हे. ही पावती याची आहे, कांदीची नाही. शनिवारचा दिवस हळदीचा लिलाव सुरू होता आणि अचानक एका वृद्ध शेतकऱ्याचा संयम सुटला। हा केवळ एका व्यक्तीचा राग नाहीये, तर ही गेल्या अनेक वर्षापासून साचलेली शेतकऱ्याची व्यथा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटनेमागचं नेमकं कारण काय, बाजार समित्यामध्ये शेतकऱ्याची कशी पिळवणूक होते आणि एका मुलाच्या नजरेतून त्याच्या बापाचं दुःख काय असतं हे सविस्तर पाहणार आहोत। नंतर पाहूया मुख्य विषय, नेमकं काय घडलं। हळदीचा लिलाव, बीट प्रोसेस। वाशिम मार्केटमध्ये शनिवारी हळदीचा लिलाव सुरू असताना भावावरून वाद निर्माण झाला। कमी भाव आणि फसवणूक। शेतकऱ्याचा आरोप आहे की मालाची प्रत म्हणजेच क्वालिटी चांगली असूनही व्यापारी संगनमताने कमी भाव लावतात। पावतीचा गोंधळ। व्हिडिओमध्ये दिसणारे ते बाबा ओरडून सांगत आहेत की पहिली पुकारलेली पावती दाखवायची का? याचा अर्थ लिलावात ठरलेला भाव आणि प्रत्यक्षात दिला जाणारा भाव यात तफावत असू शकते। शेतकऱ्याचा मुलाचा दृष्टिकोन। शेतात राबून कर्ज काढून पीक उभं करायचं आणि बाजार समितीत आल्यावर व्यापाऱ्यापुढे हात पसरायचे, ही परिस्थिती आजही बदललेली नाही। याच्यात जर सखोल विश्लेषण पाहायचं जर झालं तर शेतकरी का नागवला जातो? मित्रांनो, हा प्रश्न फक्त वाशिमचा नाहीये, महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यामध्ये हेच चित्र आहे। नंबर 1, व्यापाऱ्याची मक्तेदारी। अनेकदा व्यापारी एकत्र येऊन लिलावाचा भाव ठरवतात, ज्यामुळे स्पर्धा संपते आणि शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागते। नंबर 2, वजन आणि मापातील घोळ। तंत्रज्ञान आले तरी काट्यामध्ये होणारी फेरफार हा अजूनही चिंतेचा विषय आहे। नंबर 3, पायाभूत सुविधांचा अभाव। पाऊस आला तर माल भिजतो, साठवणुकीची सोय नाही, त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाला माल विकण्यास मजबूर होतो। नंबर 4, न्याय कोणाकडे मागायचा। बाजार समितीचे अधिकारी अनेकदा व्यापाऱ्याच्या बाजूने उभे दिसतात, तिथे सामान्य शेतकरी एकाकी पडतो। त्या मुलाचा विचार करा ज्याने आपल्या वडिलांना दिवसरात्र शेतात घाम काढताना पाहिले, ज्या हाताने त्याला मोठं केलं, तेच हात आज व्यवस्थेसमोर न्याय मागत आहे। जेव्हा शेतकरी म्हणतो ना की न्याय मिळत नाही, तेव्हा तो फक्त पैशाबद्दल बोलत नसतो, तो त्याच्या अस्तित्वाच्या लढाईबद्दल बोलत असतो। काबाड कष्ट करूनही जर अपमानच पदरी येणार असेल तर पुढच्या पिढीने शेती का करावी? निष्कर्ष आणि आव्हान, वाशिमची ही घटना एक इशारा आहे। जर वेळेच आपण यावर बोललो नाही तर ही परिस्थिती कधीच बदलणार नाही। प्रशासनाने आणि बाजार समितीने या घटनेची गंभीर दखल घेऊन पारदर्शक लिलाव पद्धत राबवली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना खरोखर न्याय मिळतो का? तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जवान, जय किसान।